नमस्कार. मी डॉक्टर किरण बोदले. स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये. मी आज घेऊन आलो आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनातल्या असणाऱ्या दुःखदायी प्रसंगाची, परंतु आनंदाने त्याला तोंड दिलेल्या प्रभू रामचंद्राचं जीवनचरित्र. मी प्रश्न विचारला होता की प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये इतकी दुःख आहे, सत्ता गेली, घर गेलं, पत्नी गेली, पण आनंदी का? याचं कारण जेव्हा किष्किंध्यामध्ये प्रभू रामचंद्राची एकदा म्हणे हनुमंताची भेट झाली आणि हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राला प्रश्न विचारला, आपल्या जीवनामध्ये इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे. माणसानं असं म्हणतात की दुःख हृदयामध्ये ठेवू नये, ते मोकळं व्हावं, कोणातरी जवळ रडावं. प्रभू हनुमंतजी म्हणतात, आपण मोकळेपणाने रडा, एकदा रडा. हनुमंताकडे प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि प्रभू रामचंद्रजी म्हणतात, हनुमंत अगदी खरं आहे, मला सुद्धा वाटतं असं मोकळेपणानं रडावं, तुझ्यासारख्या मित्राजवळ, तुझ्यासारख्या सख्याजवळ तर अत्यंत मोकळेपणानं रडावं असं मलाही वाटतं. पण काय करू हनुमंता, कोणीकडे पाहून रडावं हाच माझ्या पुढे प्रश्न पडला. हनुमंताने सांगितलं, कोणीकडून पाहावं रडावं हा काही प्रश्न आहे का? समोर माणसं आहेत, त्यामुळे तुम्हाला पुढे पाहू बघून रडण्यास म्हणजे काही वाटत असेल तर पाठीमागं पहा आणि रडा, काय हरकत आहे? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता मी पाठीमागं बघून रडू शकत नाही, कारण मी आलोय कुठून? मी अयोध्येवरून आलोय. कोणाच्या आज्ञेवरून आलोय? आई वडिलांच्या आज्ञेवरून आलोय. आणि जर मी पाठीमागं पाहून रडायला लागलो तर माझे आई वडील म्हणतील, आमचा मुलगा हा वनवासाला गेला पण तो आनंदानं नाही तर रडत रडत गेला म्हणतील, म्हणून मी पाठीमागं पाहून रडू शकत नाही. मग पुढे पाहून रडा, हनुमंतांनी विचारलं. रामचंद्रजींनी सांगितलं, मी पुढेही पाहून रडू शकत नाही, कारण हनुमंत मी आता कुठे निघालोय? सीतेसाठी, सीतेला आणण्यासाठी आणि रावणाला मारण्यासाठी. आणि जर मी पुढे पाहून रडायला लागलो तर तो रावण म्हणेल, मला मारायला देवाने अवतार घेतला. सूर्यवंशातला प्रभू रामचंद्रजी मला मारायला आले, देवाचा अवतार घेऊन आले, परंतु येताना ते रडत रडत आला म्हणतील, म्हणून मी पुढेही पाहून रडू शकत नाही. हनुमानजी म्हटले, मग काम करा, वर पाहून रडा. वर पाहून रडायला काय हरकत आहे? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता मी जसं पुढे आणि मागं पाहून रडू शकत नाही तसं वरही पाहून रडू शकत नाही, कारण मी ज्या वंशात जन्म घेतला त्या वंशाचं नाव आहे सूर्यवंश, आणि त्या वंशाचा प्रमुख असणारा सूर्य वर आकाशामध्ये आहे. आणि जर मी वर पाहून रडायला लागलो तर तो सूर्य म्हणेल, माझ्या वंशामध्ये देवाने अवतार घेतला, पण तो अवतार कसला निघाला? तर रडका निघाला, म्हणून मी वरही पाहून रडू शकत नाही. प्रभू रामचंद्र म्हटला, हनुमंतराय म्हटले, मग काम करा, पुढं नाही, मागं नाही, वर नाही, काम करा, खाली पाहून रडा. खाली पाहून रडायला काय हरकत आहे? प्रभू रामांचं सांगितलं, हनुमंता मी जसं पुढं पाहून रडू शकत नाही, मागं पाहून रडू शकत नाही, वर पाहून रडू शकत नाही, आणि खाली तर अजिबात रडू शकत नाही पाहून. का बरं प्रभू? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी गोड उत्तर दिलं, हनुमंता खाली कोण आहे माहितीये का तुला? जमीन आहे, धरती आहे. ती धरती जमीन म्हणजे कोण आहे तुला माहितीये का? माझी बायको सीता. सीतेचा जन्म कुठून झाला? जमिनीतून निघाली ना, ते म्हणजे जमीन म्हणजे माझ्या बायकोची आई आहे, आणि बायकोची आईला सासू म्हणतात. आणि जर मी खाली पाहून रडायला लागलो तर ती जमीन धरती मला म्हणेल की रामासारखा देवासारखा जावाई भेटला, पण तो रडका भेटला म्हणेल, म्हणून मी खालीही पाहून रडू शकत नाही, पुढे नाही, मागं नाही, वर नाही, खाली नाही. म्हणून मी ठरवलं हनुमंता, कोणीकडेच पाहून रडायचं नाही, जीवनामध्ये सतत हसायचं आणि आनंदी राहायचं. तेच खरं आपल्या जीवनाच्या यशाचं रहस्य असतं. दुःख तर पदोपदी पावलोपावली असतात. प्रभू रामचंद्रासारखी दुःख आहे. काही क्षणामध्ये राज्याभिषेक असताना प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक संपला, सत्ता निघून गेली, घरातून बाहेर वनवासाला यावं लागलं, बायको त्या ठिकाणी अपहरण झालं, सत्ता घर बायको गेली, परंतु राम मात्र कायम आनंदी होते. तसं प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनामध्ये इतकी दुःख असताना सुद्धा प्रभू रामचंद्रजी मात्र कायम आनंदी होते. पत्नी गेली, सत्ता गेली, घर गेलं, परंतु ते दुःखात नव्हते, ते टेन्शन मध्ये नव्हते. म्हणून आपणाला कितीही संकट येऊ द्या, त्या संकटाचा सामना करायला शिका, रडायला नाही तर लढायला शिका. धन्यवाद.